नोकरी करणार नाही म्हणून. मी नाही करणार या पुढे नोकरी. एवढं मोठं शिक्षण, अरे तुला नोकरीच करायची नव्हतीच का? शिक्षण काय कशाला शिक्षण एवढं मोठं घेतलं रे? याचसाठी का? अरे या आम्हाला आमच्या शिक्षणासाठी आम्हाला यासाठी भरभारी केलं तरी तू. अरे तुम्हाला भरभरून शिकविलं कशासाठी? याच्यासाठी. ही तुझी बहिणी. अरे तुझ्यासाठी उपाशी राहून अरे कितीतरी वेळ झिजली रे. अरे बघ ये माऊलीच्या डोळ्यामध्ये आशा आकांक्षा. कसं सांगतो? अरे हिने दिवसाचा 1 रुपया जरी कमावला ना, अरे हिने 1 दिवसाचा तरी 1 रुपया कमवला ना, त्या 1 रुपयामध्ये 25 पैसे आपल्या याच्यामध्ये आणि 75 पैसे तुझ्यासाठी खर्च करायचे रे. खर्च करायचे. का केलंस तू आम्हाला? आणि का केलंस तू असं आम्हासाठी? वाह स्वतःच्या मुलाच्या उपचारात कमतरता करून वाह, स्वतःच्या जीवासाठी खूप मोठी उपकार केलास रे. वाटलं होतं आम्हाला आम्ही तुझी पूर्तता केली. अरे आम्हाला वाटलं होतं की तू खूप मोठा माणूस बनून आम्हाला आमच्या सुखी गरिबी संसारामधून तू आम्हाला मोकळं करशील म्हणून रे. पण आमचं नशीबच फुटतं. अरे पण माझं नशीबच मुक्त होतं रे. मारा दादा मारा. अधिकारच आहे तो तुमचा. तुमचा अधिकारच आहे दादा. कारण मी तुमचा दोषी आहे ना. कारण दादा मी तुमचा दोषी आहे. पण मी तरी काय करणार आहे? पण दादा खरं सांग वहिनी, खरं सांग. अगं पण मी तरी काय करू? हा बाबा, काय करणार म्हणजे? काय करणार म्हणजे? गोपी सांग आधी, तरी झालं तरी काय? अरे गोपी सांग काय झालं ते? अरे काय सांग? अरे शिकलो, फर्स्ट क्लास मिळवला. फर्स्ट क्लास म्हणजे अरे फर्स्ट क्लास मिळालाच. एका कंपनीकडून मला नोकरीची ऑफर पण आली. पण पण गोपी पण काय? पण काय? पण त्याचं बरोबर 50,000 रुपयाची मागणी केली. अरे ज्या कंपनीकडून मला नोकरीची ऑफर आली ना, अरे त्याच वेळी इंटरव्ह्यूच्या वेळी मला 5 लाख रुपयांची डिमांड केली रे त्यांनी. आणि दादा सांगा ना, या असल्या परिस्थितीत आपण कुठून आणणार? 5 लाख अरे या समाजात एखाद्या होय दादा, होय दादा. कुठून आणणार आपण एवढी मोठी रक्कम? अरे सांगा कुठून आणणार आपण एवढी मोठी रक्कम? अरे ह्या समाजात एखाद्याच्या बुद्धिमत्तेला नाही दादा, बघितलं. अरे हा जो समाज आहे ना, अरे या समाजात एखाद्याच्या बुद्धिमत्तेला किंमत नाही, तर त्यामागे मिळणाऱ्या पैशाला किंमत असते रे. पैशाला किंमत असते. अरे माझ्यासारखे कित्येक तरुण मुलं, अरे दादा माझ्यासारखे कित्येक तरुण मुलं या समाजामध्ये आहेत. फर्स्ट क्लास पास झाले, कुणी सेकंड क्लास पास झाले, बेकारीच्या विळख्यात गुंतले आहेत. पण दादा फक्त पैशामुळे ते बेकारीच्या विळख्यात गुंतलेले आहेत रे दादा. अरे या समाजात फक्त पैसा पैसा पैशाला महत्त्व आहे दादा. त्यातलाच मी एक तरुण असेल दादा, त्यातलाच मी एक तरुण असेल. आणि दादा अरे त्या गरीब मुलांपैकी मी एक. मग काय करू दादा? मी वापस आलो यासाठी. पण अरे दादा माझ्या सुखासाठी तुम्ही दारूदार काबाड कष्ट करता. ते हाल की तुमची लाचारी मला या नाही बघायची आहे दादा. नाही बघायची आहे. तुमचे पसंतीचे हात माझे डोळे आणि म्हणून तुम्ही वापस आलोय. प्रभाकर, आधी मला माफ कर रे. आधी भावनेच्या अवघात हात उचलला. अरे भावनेच्या ओघाने मी तुझ्यावर हात उचलला रे. नाही दादा, असं बोलायला लावू नका. नाही दादा असे बोलू नका. प्रभाकर, मंजू बघा आदित्यला जेवण देतो. मंजू
प्रभावाच्या डोळ्यात अश्रू झाला. लागली म्हणून मी आलो पैशाचं झालं गेलं सर्व विसरा आधी काय स्वयंपाकात बनवली आहे ते सांग तू काय बनवली सांग तुझ्या हातचा प्रत्येक जेवण मला आवडतं जे बनवली असेल ते माझ्यासाठी फेवरेट चला अगं तुझ्या हातची कारल्याची भाजी माझी चवी काय पुरणपोळी गोपी समजव रे माझ्या आधीला, गोपी समजू रे माझ्या आईला. लहानाचं मोठं केलं पण अरे कधी